डोसा मम्मी असं कर. सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब करा. D3 मध्ये तुमचं स्वागत आहे. कशी जेवायला काय केलं मम्मी? हे काय मम्मी? डोसा. डोसा मम्मी असं कर. सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. सिरीज. हा राईस, पुलाव राईस ना, फोडणीचा राईस आणि हा डोसा. तर राईस आता पटापट आपण घेऊया आणि जाऊया. थोडा प्लॅन आहे. मम्मीची पण तब्येत थोडी बरी नाही, मम्मीला डॉक्टरकडे घेऊन जायचं. सो ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. सिरीज किती काढले तू? बोलली फक्त माझ्यावरती काढताना. सिरीज आणि हे गाईस, ही चटणी एवढीशी चटणी माझ्या पोटात बिकॉज आई लव चटणी. सो फटाफट खाऊया आणि प्लॅन बघूया पुढचा काय आहे तो. ब्लॉग में बने रहिए और चॅनल को सब्सक्राइब करिए. मिळते ते गाईस. आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता केल्यानंतर आपल्याला एक काम आहे ते करायचं आहे आणि आज Q&A व्हिडिओ शूट करायचं आहे. बिकॉज कसं आहे, खूप दिवस झाले Q&A व्हिडिओ पडला आहे, तसा झाला 2-3 आठवडे. सो सगळ्यांचे प्रश्न होते की Q&A व्हिडिओ का नाही बनवला काही. आज बनवून टाकतो बिकॉज लॉंग ब्लॉगला कॉन्टेंट नाही आहे, आज कुठे जाणार पण नाही आहे. तो आज Q&A व्हिडिओ बनत आहे. फक्त एवढंच सांगतो की चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपले 10K करायचे. आणि आता रोज पोस्ट करतो आहे मी, हॅबिट झाली आहे ती की रोज ब्लॉग बनवा, पोस्ट करा. सो पटापट मी खाऊन घेतो. खाऊन झाल्यानंतर Q&A व्हिडिओ येणार. हां आज Q&A व्हिडिओ हां नाही हां आज Q&A व्हिडिओ येणार. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप जणांचे प्रश्न राहिले. सो जर पार्ट 2 पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की पार्ट 2 पाहिजे. तर पार्ट 2 पण आपण Q&A मध्ये बनवू. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर जाऊन आपण Q&A व्हिडिओ शूट करू. तो हे गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. गाईस नाश्ता झाला आहे. गाईस क्वेश्चन खूप जणांचे आहे माझ्याकडे. कुठे बुक नाही, मोबाईल बुक सिरीज गाईस गाईड आहे ना. चिल गाईस, चिल मस्त आहे. म्हणजे एवढा इथून एवढा थोडा असा जवळ ठेवा. इकडे पण असं लावू शकतो. लग आहे आता ग्लो दिसतोय. ग्लो सी हे गाईस, पहिला आपला क्वेश्चन आहे काय की तुझी यूट्यूब जर्नी कशी स्टार्ट झाली. हां, यूट्यूब जर्नी ॲक्च्युअलमध्ये सीन असा होता की जेव्हा मी आपल्याला स्वतःचा ओन मोबाईल भेटला तेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं अराउंड 2022-23 मध्ये. बट मी पोस्ट नाही करत होतो रेग्युलर. त्याच्यानंतर मी 2024 अकाउंट आपण बनवून ठेवलेला. 2024मध्ये मी पोस्ट करायला चालू केलं यूट्यूबवरती. सो थोडी रीच भेटत गेली आणि 24च्या एंडिंगला मी प्रॉपर हे केलं. म्हणजे 24मध्ये जून-जुलैचा समथिंग मी चालू केलं पोस्टमध्ये आणि 25च्या एंडिंगपर्यंत आपले 3,500 सबस्क्रायबर काही पूर्ण झाले 25च्या एंडिंगपर्यंत. त्याच्यानंतर मी ब्लॉग नाही टाकला, पूर्ण ऑफ झालो सोशल मीडियावरती बिकॉज माझी स्टडी होती, 12th होती. सो त्याच्यामुळे ऑफ झालो. बट आता मी परत आलो आहे. आता आपल्याला कमबॅक करायचं आहे यूट्यूबवरती बिकॉज मी इंस्टाग्राम स्किप करते थोडे दिवस. व्हिडिओ येणार बट थोडे दिवस मी इंस्टाग्राम स्किप करतो. थोडे दिवस इंस्टाग्राम स्किप करतो. सेकंड क्वेश्चन आहे आपला सेकंड क्वेश्चन काय की काय आहे तुझं पहिलं अकाउंट इंस्टाग्रामचं गेलं, सेकंड पण गेलं, बट थर्डमध्ये तू जास्त ॲक्टिव्ह नसतो. ओके. माझं इंस्टाग्रामचं फर्स्ट अकाउंट होतं विनाट लेजंड ब्लॉग नावाचं. त्याच्यावरती खूप ब्लॉग्स आलेले. मी आमचे फ्रेंड्स ग्रुपमध्ये मी मस्ती करत यायचो. आम्ही तिकडे ब्लॉग बनवायचो. आणि सेकंड अकाउंट गेलं. सेकंड अकाउंट ते खूप म्हणजे 50च्या वरतीच प्रोफेशनल डॅशबोर्ड गेलेली. सेकंड पण गेलेली 1 लाख प्लस. बट काही प्रॉब्लेम, काही रिपोर्ट्स आले वाटतात. हेटर्स लोकने रिपोर्ट केलं. सो ती पण आय डी आपली गेली. त्याच्यानंतर ती पण आय डी आपली गेली. आणि नंतर आपली थर्ड आय डी आपण आता जी बनवली आहे ती पण काही होते ग्रोथ. आणि मी ॲक्टिव्ह का नसतो बिकॉज मी यूट्यूबवरती हे करतो आहे जास्त करून. यूट्यूबवरती
लक्ष देतोय. सो मी तिकडे ॲक्टिव्ह नसतो, पण तिकडे पोस्ट करतोय काही ना काय, बिकॉज अकाउंट ॲक्टिव्ह ठेवायची गरज आहे. सो मी या अकाउंटवरती जास्त ॲक्टिव्ह नसणार, बिकॉज मला यूट्यूबवरती फोकस करायला काय व्हायची. हां, तर काहीच आपला थर्ड क्वेश्चन आहे, थोडासा बॅक सिरीज. आपला थर्ड क्वेश्चन आहे की यूट्यूबवरती स्टॉप का घेतलेला. हां, काही खूप जणांचे प्रश्न होते यूट्यूबवरती मी स्टॉप का घेतलेला. सीन असा होता की यूट्यूब मी आधी खूप म्हणजे क्रेज होता यूट्यूबवरती. मी खूप शॉर्ट्स टाकायचो, खूप शॉर्ट्स माझे व्हायरल गेले. सिरीज गाईस सिरीज दिसतं आहे. अरे सॉरी. तर मी तिकडे ॲक्टिव्ह नाही होतो, बिकॉज एक्झाम्स होते माझी, 12th होती. सो मी यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नाही होतो, बट आता ॲक्टिव्ह असणार, बिकॉज अपने को चॅनल मोनेटाइज करने का है, अर्निंग स्टार्ट करने की. पैसा पैसा पैसा. सो आणि आपला फोर्थ क्वेश्चन आहे. गाईज मी हार्डली 10 क्वेश्चन घेतले इम्पॉर्टंट, बिकॉज इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गरजेचे. ह्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये काही सगळ्यांचे क्वेश्चन येणार, जे असतं फ्रेंडवर सगळे क्वेश्चन येणार मी, बिकॉज सेकंड पार्ट थोडा इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. बिकॉज हे जे 10 क्वेश्चन मी घेतले ना, असे खूप म्हणजे सिमिलर क्वेश्चन आहे, बिकॉज सगळे एकच विचारत होते. त्याच्यासाठी मी 10 जणांचे मोजून क्वेश्चन घेतले. फोर्थ क्वेश्चन आहे आपला, तुझी यूट्यूब इन्कम स्टार्ट आहे का. यूट्यूब इन्कम काही स्टार्ट नाही आहे, बिकॉज माझी 4K 4000 घंट्याची वॉचिंग टायमिंग पाहिजे यूट्यूबवरती, आणि माझी 3.5K झालेली समथिंग. बट मी स्टॉप घेतला, तिकडे पूर्ण डाऊन झाली. सो आता आपल्याला लवकरात लवकर 4000ची वॉचिंग टायमिंग पाहिजे. आणि ते कसं होणार, जेव्हा तुम्ही माझे यूट्यूबवरचे पूर्ण ब्लॉग बघणार, ब्लॉगला लाईक करणार, तेव्हा आपले 4000 टायमिंगचे हे होणार. आणि 4000 झाल्याच्या नंतर पैसाही पैसा, डॉलर में कमाएगा तुम्हारा भाई, डॉलर में. फिफ्थ क्वेश्चन आहे की हे काय नाही. फिफ्थ क्वेश्चन काय आहे, जे यूट्यूबवरती व्ह्यूज नाही आहेत, बट मोटिवेशन कसा होतो. हां गाईज, व्ह्यूज नाही आहेत. नाही येत, बिकॉज बघा चॅनलवरती मी ॲक्टिव्ह नाही होतो, आणि आता इथे ॲक्टिव्ह झालो आहे. सो ग्रोथ आता तुरंत नाही भेटणार. आता 30-40 व्ह्यूज येतात, ते माझ्यासाठी खूप आहे, बिकॉज ते 30-40 जण माझे टाईम काढून ब्लॉग बघतात आहे. तर मी त्यांना सगळ्यात पहिले थँक्यू बोलतो की तुम्ही माझे ब्लॉग बघतात, माझ्या ब्लॉगला लाईक करतात, चांगले कमेंट पण करतात. सो आता येईल काही दिवस, मेहनत करतो आहे, स्ट्रगल है, कुछ दिनों बाद आएंगे व्यूज़, तब हम ये लोग को बोलेंगे 30-40 क्या रहता है. सिक्स्थ में क्वेश्चन आहे की 10K झाल्यावर काय करणार. गाईस, ज्या दिवशी गाईस आता मेहनत चालू आहे माझी यूट्यूबवरती. मी मेहनत करतो आहे, रोज कंटिन्यू ब्लॉग पोस्ट करतो आहे, शॉर्ट्स पोस्ट करतो आहे, इंस्टाग्रामवरती रील पोस्ट करतो आहे. ज्या दिवशी गाईस माझे 10K सबस्क्रायबर होतील यूट्यूबवरती, की मी अर्निंग नाही करत असलो तरी ठीक आहे. 10K जिस दिन होगा माझे यूट्यूबवरती, त्या दिवशी मी म्हणजे जे गरीब असतात, रस्त्यावरती असतात, त्यांचं एक टाईम म्हणजे आपण काहीतरी त्यांना घरात म्हणजे असं खिचडी बिचडी बनवू आणि त्यांना फूड देऊ, डोनेशन करू, नाहीतर कुठल्या ह्याच्यात जाऊ आपण, आश्रममध्ये डोनेशन करू. जिस दिन मेरा 10K होगा उस दिन मैं ये सब करूँगा. सो लवकरात लवकर माझे 10K करा. सो त्याचा आपण ब्लॉग पण आणूया. तर लवकर जल्दी से जल्दी 10K करो. सो ये मैं कर पाऊँगा. इसीलिए 7th क्वेश्चन आहे की ब्रो तू ग्रुपमध्ये का नसतोस. हां, ग्रुपमध्ये काही असा सीन आहे माहिती आहे. ग्रुपमध्ये माझे फक्त 2 ते 3 मित्र आहे मोजून, जास्त क्लोजली मी त्यांच्यासोबत आहे, आणि ते लोक पण माझ्यापासून खूप लांब राहतात. सो ते लोक त्यांच्या लाईफमध्ये आहे, मी माझ्या लाईफमध्ये आहे. सो मी स्ट्रगल करतो. आम्ही ज्या दिवशी भेटू ना, त्या दिवशी आम्ही नक्की ब्लॉग करू, बिकॉज आधीचे ब्लॉग तुम्ही बघितला असाल की आम्ही खूप मस्ती करायची. जिस दिन हम मिलेंगे, ज्या दिवशी आम्ही भेटू त्या दिवशी बनवू ब्लॉग, मस्त ब्लॉग आणू. तर काही असं सीन नाही झालं आहे ग्रुपमध्ये, मी एकटा राहतो असं काहीच नाही. थोडं लांब आलो आहे मी म्हणजे त्यांच्यापासून. सो कसं आहे, जिस दिन हम मिलेंगे, लवकरच भेटणार आहे, तो हम लोग ब्लॉग लाएंगे, इसलिए टेन्शन नहीं लेने का बच्ची बस. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू आधीसारखे फनी ब्लॉग बनव. गाईस, मी फनी ब्लॉग बनवायला काय नाही, बट ग्रुप नाही आहे सोबत, एकट्याने काय फनी ब्लॉग बनवूया. सो ग्रुप आने दो, फिर फनी ब्लॉग बनाएंगे हम लोग.
ग्रुप एकट्याने काहीच नाही फनी ब्लॉग. हां मी करू शकतो फन, बट एवढी मजा नाही येणार जेवढी ग्रुपमध्ये येते. सो आम्ही येणार आहे ग्रुपमध्ये, लवकरच भेटू, तेव्हा ब्लॉग आणतो मी फनीवाला. सो तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करो कॉमेडी जान, सबस्क्राईब. नेक्स्ट क्वेश्चन आहे की काय, नेक्स्ट ट्रिप कुठे आहे. ही हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बिकॉज त्याच्याने ब्लॉग पण येतात. सो नेक्स्ट ट्रिप अजून फिक्स नाही झाली आहे, पण लवकरच काहीतरी फिक्स करू नेक्स्ट ट्रिप आणि बघू. तुला ब्लॉग बनवायचं मोटिवेशन कुठून येतं. गाईस ब्लॉग बनवायचं असं मोटिवेशन आणि काय विचार कुठून आले. सो टॅब हे ठेवलेलं आहे, टॅब ठेवला आहे. सो मला ब्लॉग बनवायचे मोटिवेशन असं काही नाही. मी एक चिपळूणचा दादा आहे सूरज बावदाने ब्लॉग्स, त्याचे ब्लॉग्स बघतो. सो तिकडून आपल्याला मोटिवेशन भेटते की कुछ तो करना चाहिए. हां कुछ तो करना चाहिए. सो मी ब्लॉग बनवतो आहे. हे म्हणजे कसं आहे, म्हणजे ब्लॉग बनवतो आहे मी, बस अजून मोटिवेशनचं काहीच नाही आहे बस. नेक्स्ट क्वेश्चन लास्ट आणि फायनल क्वेश्चन आहे की हे यूट्यूब, हा क्वेश्चन मेन आहे गाईज, की हे यूट्यूबवरती ब्लॉग बिग बनवणं काही नसते. गाईज मी एक सांगतो, आणि तू तर स्टुडंट आहे, स्टडी करतो, ते कशाला ब्लॉग बनवतो. बघा गाईज आता 3 वर्ष मी स्टडी करणार नाही, म्हणजे जॉब करणार नाही, म्हणजे स्टडीवर फोकस. जर आपल्या अंगात स्किल आहे, हे ब्लॉगिंग, एडिटिंग, परत कॉन्टेंट क्रिएटर, हे सगळे आपल्या डोक्यात विचार असतात ना, तर आपण हे करू शकतो. असं काही नाही. मला माझ्या फॅमिली घरच्यांचा फुल सपोर्ट आहे या बाबतीत की तू कर, बस अभ्यासावरती दुर्लक्ष नको करू. सो मी करतो आहे, मेहनत जारी आहे. जिस दिन अपने टाइम पे होंगे उस दिन मजा आहे, सीधी. आणि नेक्स्ट नाही संपले गाईस क्वेश्चन, संपले गाईस. जर पार्ट 2 पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की पार्ट 2 पाहिजे. आणि पार्ट 2ला मी काही सगळ्यांचे क्वेश्चन घेणार A to Z. आता माझ्याकडे टोटल 26 क्वेश्चन आले, त्याच्यातले मी 10 ते 11 क्वेश्चन घेतले बिकॉज सिमिलर सेम विचारले सगळे. सो नेक्स्ट पाहिजे असेल नेक्स्ट पाहिजे असेल तर मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लेके आएंगे Q&A व्हिडिओ सेकंड पार्ट. गाईस आज कुठे गेलो नाही. नेक्स्ट व्हिडिओ शायद चॅलेंजचा व्हिडिओ असेल, शूट झाला आहे चॅलेंजचा व्हिडिओ. आणि गाईस माझ्याकडनं सगळ्यांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर मला नक्की सांगा की बाई तुझा ब्लॉग चांगला आहे. मी प्रयत्न करतो आहे की मला अपग्रेड करू बिकॉज ज्या प्रकारे मी ब्लॉग बनवतो आहे मला माहिती आहे की असे ब्लॉग नसतात ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे मी बनवतो ते 70% ब्लॉगिंगचा असतो, बट 30% कुठेतरी म्हणजे होते मिस्टेक की हे सगळं बोलत नाही ब्लॉगमध्ये. सो तुम्ही मला सांगा की कसे आहे माझे ब्लॉग्स, काय आहे, सगळं मला सांगत जावा, तसं मी स्वतःला अपग्रेड करेन. आणि हॅशटॅग वेदांत लेजंड ब्लॉग हे आपल्याला लवकरच पुढे घेऊन जायचं आणि जल्दी से जल्दी 10K ब्लॉग मिलते नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉग में मिलते 30 days 30 minute नहीं 30 days 30 ब्लॉग चैलेंज में. बाय.